हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग मी इथे एक फ्रॉकचं कटिंग केलेलं आहे. तर मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये फ्रॉकचं कटिंग आणि टिचिंग दाखवलं होतं. सेम त्याच पद्धतीने आणि सेम तसंच फ्रॉक आपल्याला इथे टीच करायचं आहे. तर हा मी टॉपचा वरचा म्हणजे जो आपला पार्ट असतो त्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. तर अस्तरवरती कट केलं आणि मेन फॅब्रिक सुद्धा आपण इथे थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून तो पण कट करून घेतलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे आपण कट करून घेतलं आहे. त्याच्यानंतर घेर सुद्धा अम्ब्रेलामध्ये आणि खाली आपण फ्रिल लावणार आहोत. तर घेर सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण इथे आपण कट करून घेतलेले आहे. तर मी तुम्हाला मेन फॅब्रिक दाखवते इथे. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा फ्रॉक तयार होणार आहे. खाली फ्रिल येणार आहे. तर हा सुद्धा आपला खूप छान असा फ्रॉक तयार होणार आहे आणि याचा कपडा प्युअर कॉटन नाहीये. कापड कोणतं असेल तेवढं मला माहिती नाही, परंतु छान आहे आणि फ्रॉक तर खूपच सुंदर दिसणार आहे. अस्तर सुद्धा थोडासा कमी होता, म्हणून तो मी लेंथला म्हणजे उंचीला कमी घेतलेला आहे. तर हा संपूर्ण आपला इथे कटिंग झालेला आहे आणि फ्रिलसाठी सुद्धा इथे मी पट्ट्या ते आपल्या जितकं कापड होतं तितकं मी इथे कट करून घेतलेलं आहे. तर आधीच्या फ्रॉकपेक्षा त्याचे फ्रिल ही 8 इंचाची म्हणजे उंचीला घेतली होती. तर याची ही 6.5 इंचच घेतलेली, तर थोडीशी कमी आलेली याची. बाकी सेम फ्रॉक कटिंग सेम आहे. गळा पण पुढचा मागचा सेम असणार आहे. तर इथे आपण संपूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे फ्रॉकचं. तर आता मी इथे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करते. तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. काही टिप्स असतात त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे ज्या कोणी ताई ज्यांना माझं चॅनल म्हणजे आपलं चॅनल जे शिलाई कोर्स त्याच्यावरती मी तुम्हाला शिकवत असते ब्लाउजांचं वगैरे. तर ते माहिती नसेल तर त्या मैत्रिणींना सांगते, तुम्हाला शिलाई कोर्स मराठी ह्या चॅनलवरती जायचं आहे. सर्च करा आणि त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला भेटेल. तरी सुद्धा मी तुम्हाला ह्या ब्लॉगच्या आपल्या ह्या चॅनलवरती ज्या कोणी नवीन ताई असतील तर त्यांना काही छोट्या-मोठ्या ज्या चुका होतात आपल्या कटिंग करताना, पेपर ठेवून ज्यावेळेस आपण कटिंग करतो, तर कशा पद्धतीने कटिंग करायचं, कोणता पार्ट कसा ठेवायचा ते मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता एंडिंगपर्यंत बघा. तर इथे आता आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत. आता इथे मी अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे, डबल फोल्ड करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि आता इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने वन बाय वन एक एक पार्ट ठेवायचं. तर जॉईंट बाजू आहे त्या बाजूने मी बॅक साईडचा पार्ट ठेवलेला आहे. कारण आपला हुक आहे हे फ्रंट बाजूला आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला बॅक साईड बंद बाजूने ठेवायचं आहे. आणि स्लीव्ज आपली डिझाईनची आहे, त्याच्यामुळे स्लीव्हचा पार्ट मी इथे ठेवणार नाहीये. तरी पण तुमच्या माहितीसाठी मी स्लीव्ज आपली नॉर्मल स्लीव्ज कशी ठेवायची ते सांगणार आहे. आता आपला हा आहे जो प्रिन्सेसचा दुसरा पार्ट, तो इथे ठेवायचा आहे, सरळ ठेवायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता. किंवा तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंचे प्रश्न पण असतात, की प्रिन्सेसचा पार्ट असा तिरकस ठेवायचा का कटोरी ब्लाऊज सारखं? तर बिलकुल नाही, तो सरळ ठेवायचा आहे आपल्याला इथे. काही प्रॉब्लेम येत नाही किंवा ब्लाऊज फिटिंगला वगैरे चुकतो किंवा ब्लाऊज बिघडतो असं बिलकुल होत नाही. आता इथे आपण हा पार्ट ठेवलेला आहे. ओके, हा प्रिन्सेसचा दुसरा पार्ट. आता इथे शिलाई मार्जिन आपल्याला कुठे वाढवायची ते मी इथे डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीने आता हे आपण असं सरळ पण ठेवू शकलो असतो, परंतु आपला हे शोल्डर आहे ना ते तिरकस धाग्यामध्ये जातो आणि मग शोल्डर उतरण्याचे चान्स असतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, हे सरळ धाग्यामध्ये येऊ द्यायचं. ही जे शोल्डरची पट्टी असते ना ती सरळ धाग्यामध्ये येऊ द्यायची, जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही. आणि स्लीव्ह नेहमी तुमच्याकडे जर कपडा जास्त अवेलेबल असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय, हे बघा अशा पद्धतीने तर सरळ धाग्यामध्ये काढण्याचा प्रयत्न करा. सरळ धागा म्हणजे आपल्याला कसं ओळखायचं आहे, तर आपलं हे आहे, मी लाईन ड्रॉ केली, ही सरळ लाईन आहे, तर हे सरळ धाग्यामध्ये आहे. आणि असं केलं तर ते आडव्या धाग्यामध्ये आहे. ओके. तर हे आडवं म्हणजे सरळ, आडवं मध्ये सरळ यायचं आणि हे तिरकस, तर तिरकस मध्ये आपल्याला शोल्डरचा पार्ट ठेवायचा नाहीये. ओके. कारण तिरकस मध्ये जर अशा पद्धतीने आपण ठेवलं, हे बघा अशा पद्धतीने ठेवलं तर ते थोडंसं तिरकस होतं आणि शोल्डर उतरण्याचे चान्स होता, कारण ते आपलं कपडा हा असा ओढला जातो. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला तसं न ठेवता आणि शक्यतो तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही स्लीव्ह ही सरळ धाग्यामध्ये काढा. ओके, म्हणजे अशी ठेवा. नाही तुमच्याकडे कमी कपडा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आडव्या धाग्यामध्ये पण ठेवू शकता. हे बघा या पद्धतीने, म्हणजे तुमचा कपडा हा इतका इकडे उरलेला असतो. इथे तुम्ही कोणता पण पार्ट ठेवून आणि जसं की हातशिलाईची पट्टी वगैरे किंवा पायपिंगसाठी तुम्ही पट्ट्या काढू शकता, हातशिलाईसाठी पट्ट्या काढू शकता. अशा पद्धतीने मी हे तुम्हाला इथे मॅनेज करून दाखवलेलं आहे. आता वन बाय वन आपण इथे एक एक मार्किंग करून घेऊया. तर मार्किंग करण्याच्या आधी तुम्हाला हात व्यवस्थित अशा पद्धतीने पेपरवरती कव्हर करून तुम्हाला हात ठेवायचा आहे. आणि एखादी जड वस्तू ठेवायची तर मी इथे कैचीचा वापर केलेला आहे. कैची ठेवलेली आहे, ती जड आहे, त्याच्यामुळे पेपर कुठेही हलणार नाही आपला. आणि सेम जसं आपलं मार्किंग आहे सेम त्याच्यावरतीच आपल्याला मार्किंग करून कटिंग करायची असते. बॅक साईडमध्ये कुठेही आपल्याला मार्जिन वगैरे वाढवायची नाहीये, सर्व आपण इथे मार्जिन वाढवलेली आहे. ओके. आता आपल्याला प्रिन्सेसचा हा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि इथे सुद्धा जड वस्तू ठेवून घेतली. आता इथे शिलाई मार्जिन कुठे वाढवायची ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आधी तुम्हाला काय करायचं आहे, अगदी सेम पद्धतीनेच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी. सेम जसंच्या तसं मार्किंग करून घ्या आणि कुठे मार्जिन वाढवायची ते पण सांगते तुम्हाला, आणि किती वाढवायची ते सुद्धा डिटेलमध्ये सांगणार आहे. आता आपल्याला शिलाई मार्जिन आपलं मार्किंग झालेलं आहे सर्व बाजूनी. इथे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायची ती म्हणजे तुम्ही किती कपडा दाबता त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं. तुम्हाला 3 लाईन दाबायचं असेल तर तुम्ही 3 लाईनच कपडा मार्जिन घ्यायचे. आता शक्यतो मी 3 लाईनच घेत असते. ओके. अर्धा इंच हे जास्त होतं माझ्याकडनं सुद्धा, त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन शिकत असेल तर अर्धा इंच घ्या. परंतु अर्धा इंच कपडा हा अर्धा इंच आणि इकडचा अर्धा इंच इकडे पण वाढवणार आहोत.
तर ते शिलाईमध्ये दाबलंच गेलं पाहिजे, नाही तर ब्लाऊज हा लूज होण्याची शक्यता असते, फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जितकी मार्जिन लागत असेल तितकीच घ्या, जास्त घेऊ नका. तर ह्या बाजूने फक्त आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायची आहे. जर वाढवली नाही तर ब्लाऊज हे टाईट होऊ शकतो, त्याच्यामुळे हे अतिशय आवश्यक आहे. आता इथे वाढवून झालेलं आहे, तर आपण पेपर पॅटर्न हे उचलून घेऊया. तर कोणत्या बाजूने वाढवलं आहे ते तुम्हाला बघू शकता. जो प्रिन्सेसचा शेप आहे तिथे आपण वाढवून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. सगळीकडनं मार्किंग करून घ्या. मी इथे डायरेक्ट पण वाढवू शकते, परंतु तुम्हाला समजण्यासाठी आधी सर्वकडे मार्किंग करून घेत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठे वाढवायचा तेवढा पार्ट फक्त दाखवत असते, म्हणजे तुम्हाला पण पटकन लक्षात येईल. आता इथे आपल्याला हा प्रिन्सेसचा पार्ट आपण कुठे जोडणार आहोत, तर तो आपण इथून जोडणार आहोत. ओके, मी तुम्हाला पेपर ठेवून दाखवते. तर आपण इथून जोडणार आहोत, इथून जोडणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला पार्ट कुठून वाढवायचा आहे, तर ह्या ठिकाणाहून वाढवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं आलं का, ह्या इतक्या भागामध्ये वाढवायचं नाहीये, फक्त इथून आपल्याला जितकं ह्या बाजूला 3 लाईनचं आपण मार्जिन घेतलं तितकंच इथे पण मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता. ओके, आणि आता स्लीव्ह माझी डिझाईनची आहे, त्याच्यामुळे स्लीव्हसाठी इथे मी कटिंग करणार नाहीये. तर ह्या पद्धतीने मार्किंग करून तुम्हाला कटिंग करायचं आहे. आता जसं मार्किंग केलं त्याच्यावरच आपल्याला इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, जसं तसं मार्किंग वरती येऊन मी कट केलेलं आहे. कुठेही कमी जास्त होऊ द्यायचं नाही, आपल्याला परफेक्ट कटिंग करायचं आहे. अस्तर हे नेहमी आपण अगदी जसं पेपर कटिंग असतं सेम त्याच पद्धतीने ठेवून मार्किंग करून कट करत असतो, म्हणजे मापानुसार कटिंग करतो. आणि मेन फॅब्रिक हे थोडंसं आपण अर्धा इंचानी वाढवून कट करत असतो, आणि नंतर आपलं जोडून झालं का मशीनवरती, त्याच्यानंतर आपण ते कट करून घेत असतो मेन फॅब्रिक. त्याच्यामुळे अस्तर हे परफेक्टच कटिंग करायचं आहे आपल्याला, ते अजिबात वाढीव कटिंग करायचं नाहीये, नाहीतर फिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो मग आपल्याला इथे. त्याच्यामुळे कटिंग करताना तुम्हाला अगदी फिनिशिंग सहित तुम्हाला कटिंग करायचं आहे. तर इथे आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण मेन ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करणार आहोत. आता इथे तुम्हाला ब्लाऊज ज्यावेळेस तुमच्याकडे अशा पद्धतीने बुट्टी टाईपमध्ये आलं, तर तुम्हाला इथे बुट्ट्या बघायच्या आहेत. आता ह्या बुट्ट्या माझ्या सिध्या आहेत. ओके, तर तुम्हाला बॅक साईडचा पार्ट हा ठेवताना कसं ठेवणार तुम्ही, तर इथूनच ठेवून तुम्हाला कट करायला लागणार. ओके, म्हणजे ह्या बुट्ट्या तुमच्या पाठीवरती सरळ येणार. जर तुम्ही अशा पद्धतीने कसं पण ब्लाऊज हे फोल्ड करून तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केलं, तर ह्या बुट्ट्या पाठीवरती उलट्या येणार. त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, डिझाईन कशा पद्धतीने तुमच्या ब्लाऊजवरती आहे त्याच्यावरती तुम्हाला कटिंग करायचं आहे. तर आता इथे हे जे काठ आहे ते आपण पाठीला लावणार आहोत. वन बाय वन आपल्याला एक एक पार्ट इथे ठेवून घ्यायचं आहे. आणि स्लीव्हसाठी आपल्याला इथे जास्त कपडा लागणार आहे, त्याच्यामुळे ती आपण जास्त सोडणार आहोत, कारण डिझाईन पफ स्लीव्ह मध्ये आहे त्याच्यामुळे. तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल हे पार्ट तशा पद्धतीने तुम्ही ते ठेवू शकता. फक्त शोल्डर मध्ये तुम्हाला लक्षात घेऊनच इथे कटिंग करायचं आहे. थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता अर्धा इंच. आता इथे प्रिन्सेसचा पण पार्ट सेम त्याच पद्धतीने थोडंसं एक्स्ट्रा ठेवून इथे आपल्याला कट करायचं आहे. इथे जॉईंट आहे, तर जॉईंट सुद्धा इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. बघू शकता अशा पद्धतीने आपले इथे पार्ट कट झालेले आहेत. प्रिन्सेसचे पार्ट आपले स्लीव्ह एक आणि बॅक साईड 2 आणि फ्रंट बाजूचे 2 पार्ट असे आपले 4च पार्ट असतात. अशा पद्धतीने इथे संपूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. आणि ह्या काठापासून आपण लटकन वगैरे तयार करणार आहोत, तर ते सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित सांभाळून ठेवायचे आहेत. आणि स्लीव्ह ही आपली डिझाईनची आहे, तर ती आपण नंतर कट करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊजचं इथे कटिंग झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पेपर ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर आता हे ब्लाऊज आपल्याला टिचिंगला घ्यायचं आहे, आणि स्लीव्ह आहे ती पफ स्लीव्ह आहे. तर आपले शिलाई कोर्स मराठी ह्या चॅनलवरती मी पफ स्लीव्ह त्याचे अपलोड केलेले आहेत. तर मला जर वेळ मिळाला तर मी हे स्लीव्हचं कटिंग वगैरे तुम्हाला जर वेळ मिळाला तर मी तुमच्याबरोबर शेअर करेल.
नाहीतर मग माझ्याकडे कंटिन्यू ब्लाऊज असतात, तर नेक्स्ट टाइम मी तुम्हाला ब्लॉगच्या चॅनलमध्ये सुद्धा दाखवेल, किंवा तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलमध्ये ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे, तर त्याच्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. तर असं पण नाही की व्हिडिओ अपलोड नाही, तर त्याच्यावरती सुद्धा मी बनवलेले आहेत. तर 2 पफ स्लीव्हचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्ही बघा. तर इथे संपूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग करताना तुम्हाला कोणत्या टिप्स लक्षात घेऊन तुम्हाला कोणता पार्ट कशा पद्धतीने ठेवून कटिंग करायचं आहे. बऱ्याच वेळा आपण कसं आहे, तिरकस धाग्यामध्ये वगैरे ते लक्षात घेऊन आपण कट करत नाही आणि मग आपलं शोल्डर वगैरे उतरण्याचा चान्स असतो. तर तुम्हाला मी जसं सांगितलं सेम त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा. शोल्डर व्यवस्थित सरळ धाग्यामध्ये ठेवून कट करा. म्हणजे आडव्या धाग्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणेच कट करा. तर अजिबात ब्लाऊज हे खराब होणार नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.